वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज खूप दिवसानंतर मी असा छान असा बसून व्हिडिओ बनवते. सो हा व्हिडिओ काही इंटरेस्टिंग आहे, जो मी पर्सनली मी स्वतः डिझाईन केलेले आहेत. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. सो येस, मी काही 2 ब्लाऊज पीस विकत घेतले होते, खणाचे ब्लाऊज पीस, आणि मला बऱ्याच दिवसापासून ते स्टिच करायचे होते. सो मी बरेच स्क्रोल केलं, बरेच डिझाईन्स घेतल्या, पण फायनली मी स्वतःचंच डोकं चालवून मी असे काही ब्लाऊज जे आहेत जे माझ्या टेलरकडून स्टिच करून घेतले. सो ते कसे घेतले हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेल तर नमस्कार, मी रुचिता. मी मेकअप, ब्युटी, फॅशन, हेअरस्टाईल आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर त्या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडासा जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच इथे बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका, सो जेणेकरून जेव्हाही मी न्यू व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज न स्किप करता बघू शकाल. चला, तर मी अजून काही असे भरपूर सारे व्हिडिओज आहेत जे माझ्या डोक्यात आहेत. तर मी लवकरच आईच्या कपाटातील साड्याचा सिरीज घेऊन येत आहे. कारण त्या पर्सनल साड्या मी फायनली माझ्या घरी घेऊन आलेली आहेत आणि मला त्या खूप जास्त आवडतात. जेव्हा मी लहान होती तेव्हाच मी हे डोक्यात ठेवलेलं की या ज्या साड्या मला आवडतात ना, त्या मी माझ्या सासरी जाताना मी घेऊन येणार, आणि त्या फायनली मी घेऊन आलेली आहे. सो त्या कशा स्टाईल करायच्या, ओल्ड साडींना कसं स्टायलिंग करू शकतो आपण, हे सिरीज मी लवकरच घेऊन येत आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर मोर व्हिडिओज. सो जास्त बडबड न करता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. मी असे 2 ब्लाऊज पीस विकत घेतले होते लोकल मार्केटमधून. ऑफलाईन शॉपिंग केली होती. कोणत्याही ब्लाऊज पीसच्या तुम्ही शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला हे इझिली अवेलेबल मिळते. सो फर्स्ट आहे तो आहे, दोन्ही खणाचे आहेत. फर्स्ट आहे हा खणाचा ब्लाऊज. मी असंच रँडमली स्क्रोल करत होते. माझी सवय आहे, मार्केटला गेली की मला रँडम गोष्टी आहेत तर त्या एक्सप्लोअर करायला जास्त आवडतात, भलेही त्या मी खरेदी करू और न करू. सो त्यापैकीच मी असंच गेली होते आणि मला समोरच माझं लक्ष गेलं की वाव, हा ब्लाऊज पीस घेतला पाहिजे. आणि लकीली ह्याच्यामध्ये फक्त 2च कलर अवेलेबल होते. एक थोडासा डार्क शेडमध्ये होता आणि एक होता तो असा लाईट शेडमध्ये होता. सो त्यावेळेला मला माझ्या बहिणीच्या वेडिंगसाठी हळदीसाठी साडी होती, पण त्याच्यावरती ब्लाऊज नव्हता. आणि इन्स्टंट माझ्या माइंडमध्ये आलं की दिस ब्लाऊज पीस और दिस ब्लाऊज विल गो ऑन दॅट साडी व्हेरी क्लासली. मी तुम्हाला बाजूला इथे पिक्चर अटॅच करेन. सो अशा येल्लो साडीसोबत मी हा ब्लाऊज पीस पेअर केला होता आणि इट वॉज लुकिंग ऑसम. एव्हरीवन इज आणि मोस्टली मला कमेंट येतात की तू तुझे ब्लाऊज कुठे आणि कशा प्रकारे स्टिच करते. सो मी हा ब्लाऊज घेतला. त्यानंतर माझ्या डोक्यात होतं की आपल्याला हा खणाचा ब्लाऊज अशा नॉर्मल वेने स्टिच नाही करायचा आहे. थोडंसं युनिक आणि थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटावं असं मला हा ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा होता. सो मी काय केलं, मी थोडंसं पिंटरेस्ट केलं, थोडंसं इमेजेस गुगल सर्च केलं. त्यानंतर मला ते काही आवडेना, म्हणजे मला जास्त बॅकलेस गळे आवडत नाही किंवा जास्त डिझाईनचे ब्लाऊज मी घालणं प्रिफर करत नाही. जेवढे पण तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही बघाल की माझे ब्लाऊज हे सिम्पल आणि सोबर असतात. सो मी काय केलं, मी विचार केला की मी पाठीमागून पूर्ण पॅक गळा शिवणार. असा पूर्ण पॅक शिवला. हात जे आहेत ते माझे 830 और 8.5 मीटर, 8.5चे उंचीचे माझे हे हात असतात. आणि समोर माझे व्हीनेकचे पण ब्लाऊज स्टिच करून झाले. आणि मागे मी ॲमेझॉनवरून जे ब्लाऊज ऑर्डर केले होते त्याचासुद्धा मी हॉल केला होता. सो मी इथे खाली अटॅच करेन, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. ते सुद्धा ब्लाऊज अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये, आणि मी अजूनपर्यंत ते वापरते. त्यांची क्वालिटीसुद्धा 10 on 10 आहे. सो मी बघितलं. त्यानंतर मी विचार केला या ब्लाऊजचा जो पॅटर्न आहे हा प्रिन्सेस कटमध्ये नाही शिवता 4 टक्समध्ये येतात की जे तुम्हाला प्रिन्सेस कटसारखेच वाईब्स येतात आणि समोरून अगदी प्लेन वाटतं. सो इथे असे 4 टक्ससारखा मी ब्लाऊज शिवला. त्यानंतर त्याचा गळा मी त्याला स्क्वेअर नेक शिवायला सांगितला अशा प्रकारे, आणि त्याला बोलली की पाठीमागची जी बॉर्डर आहे ना ती पाठीमागे न लावता तुम्ही ते गळ्याला लावून घ्या. अशा प्रकारे तिथे कॅनव्हास टाकून त्या स्क्वेअर नेकला थोडासा मोठा शिवला आहे आणि त्याला छान अशी बॉर्डर शिवायला सांगितली आहे, जेणेकरून जो ब्लाऊजचा जो आपला गळा आहे हा उठून दिसतो आणि त्याचा लुक जो आहे हा मॉडिफाय होतो. सो इथे बाजूला तुम्ही बघू शकता की ह्या साडीवरती हा ब्लाऊज अगदी परफेक्टली गेला आणि नॉर्मल काही खणाचा न वाटता त्याला छान अशी डिझाईन तयार झाली. आणि हा अतिशय ह्याचा कपडासुद्धा कॉटन आहे.
आतमधून सुद्धा छान अशी लायनिंग लावलेली आहे, त्यामुळे कुठेही त्याचा धागे वगैरे निघण्याचे अजिबात चान्सेस नाही आहेत. सो असा जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल किंवा तुम्हाला असा घ्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच स्टिच करून घेऊ शकता. तो येस, हा होता माझा फर्स्ट खणाचा ब्लाऊज. माझ्याकडे अजूनही 2 आहेत, पण ते मी बेसिक शिवले होते आणि त्याचा जो कपडा आहे तो एवढा काही वर्थ नव्हता, सो त्यामुळे ते खराब झाले. आणि सेकंड ब्लाऊज आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे आणि लेटेस्ट कलेक्शनमधला आहे. आणि फॉर अगेन मी ह्या ब्लाऊज पर्सनली किंवा प्लॅन खरेदी करायला गेली नव्हती. अचानक माझी नजर त्याच्यावर पडली आणि मला तो बाय करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकले नाही. सो तो आहे हा छान असा जांभळ्या कलरचा, म्हणजे एकदम जांभूळ पडेल असा जांभळाचा कलर आहे आणि त्याच्यावर असे छान ट्रेडिशनल वर्क केलेला, वर्क नाही म्हणता येणार, बॉर्डर आहे. सो अगेन हा प्लेन होता, त्याला बॉर्डर होती, प्लेन बॉर्डरचा ब्लाऊज होता. मला हा अगेन युनिक स्टाईलमध्ये स्टिच करायचा होता. मी इथे बाजूला हा रेफरन्स घेतला होता. थोडंसं माझ्या माइंडमध्ये होतं की मला असाच काहीसा ब्लाऊज जो आहे हा स्टिच करायचा आहे. त्यानंतर आय ऑल्सो गो टू माय टेलर आणि त्याला सांगितलं की मला अगेन पूर्ण पॅक, पाठीमागे बॅक आहे ती ओपन नको आहे, पॅक हवी आहे. नॉर्मल आपले लेंथचे जे आहे ते स्लीव्स हवेत आणि समोर मी त्याला थोडंसं कॉलर टाईप करायला सांगितलेलं. थोडंसं वर हवं होतं पण थोडंसं खाली झालं, बट दॅट्स ओके म्हणून. अगेन जी बॉर्डर होती ती बॉर्डर पाठीमागे न लावता, म्हणजे इथे ह्या साईडला बॉर्डर न लावता मी तिला त्या बॉर्डरला वर्टिकल साईडने दोन्ही साईडला लावायला सांगितलं. सो त्यामुळे छान अशी डिझाईन पाठीमागे सुद्धा तयार झाली. आणि एक लेसचं माझ्या माइंडमध्ये होतं की आपण गळ्याला किंवा नेकच्या भोवती आपण एक लेस त्याला सांगूयात लावायला. सो मी लेसच्या दुकानामध्ये गेली आणि मला छोटी लेस हवी होती, जास्त जाड बॉर्डर नको होती. सो मी अशीच गोल्डन कलरची, जी याच्या बॉर्डरला परफेक्टली मॅच होईल अशा कलरची लेस घेतली आणि त्याला सांगितलं की पूर्ण तू टेलरला सांगितलं की अशा प्रकारे लावून घे. हा मी शिवला आहे प्रिन्सेस कटमध्ये आणि तो इथून खाली एक संपतो, त्याच्या खाली माझे जे हुक्स आहेत ते चालू होतात, त्यामुळे जास्त डीपही नाही आहे, एकदम परफेक्टली आहे. तुम्ही ते बाजूला बघू शकता की मी हा जो ब्लाऊज आहे हा ग्रीन साडीवर पेअर केला होता आणि एकदम परफेक्टली मॅच झाला. गळासुद्धा त्याचं जास्त खाली नाही आहे किंवा जास्त वरही नाही आहे, एकदम परफेक्टली स्टिच केलेला आहे. सो येस, हा सुद्धा माझा पर्सनल फेवरेट आहे. जर तुम्हाला असा ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा असेल तर माझा स्टायलिंग रेफरन्स तुम्ही नक्कीच यूज करू शकता. सध्या कसं होतं ना, साडीचा जो ब्लाऊज येतो तो आजकाल कोणी जास्त स्टिच करून घेत नाही. सध्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज विथ साडीचा ट्रेंड जो आहे ना तो जास्त चालू आहे. सो अशा प्रकारचे तुम्ही नवनवीन साड्यांसोबत असे ब्लाऊज स्टाईल केले त्यामुळे तुम्हाला भरपूर सारे लुकही भेटतात आणि तुम्ही एक साडी मल्टिपल ब्लाऊजवरती तुम्ही पेअर करू शकतात आणि वेगवेगळे लुक क्रिएट करू शकतात. सो असेच तुम्हाला काही वेगळे लुक्स किंवा टिप्स हवे असतील मला कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि शॉर्ट्स आपले रोज असेच येत राहतील. रात्री 10:30ला न चुकता शॉर्ट्स बघायला विसरू नका. थोडं ट्राय करेल की टायमावर टाकूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.